हॅलो स्टुडंट, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय रोटेशनल डायनामिक्स पार्ट 4. आत्तापर्यंत आपण भरपूर कन्सेप्ट पाहिलेले आहेत आणि त्यामध्ये आता नेक्स्ट कन्सेप्ट पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र बोर्डच्या सिलेबसनुसार, जो की 2020ला डिझाईन झालेला आहे, आणि त्या सिलेबसनुसार आपण व्हिडिओज बनवतो आणि यामधले भरपूर काही कन्सेप्ट आहेत तुम्हाला एक्झाममध्ये फायद्याचे असतील. तर आपला आजचा टॉपिक आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, आणि या लेक्चरमध्ये पूर्ण आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमधल्या प्रत्येकीच्या निवरी कन्सेप्ट पाहणार आहोत. त्याचे वेगवेगळे कंडिशन्स, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकामध्ये इन्क्लूड करून या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता याच पाहू शकता आपण या ठिकाणी हा जो जी काय असेल टॉय म्हणू शकतो, किंवा एक मुलगा आहे समजा गाडीमध्ये बसलेला आहे, आणि गाडी जर या डायरेक्शनमध्ये असे मोशन परफॉर्म करत असेल, वर ही बॉटम पोझिशन असते, ही अप्पर पोझिशन ना, ती यावेळेस हा असा वर जात असतो, त्यावेळेस मग ही जी मोशन आहे याच मोशनला आपण काय म्हणत असतो, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता टू टाइप्स ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आर कॉमनली ऑब्झर्वड. आपल्याकडे दोन प्रकारचे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असतात. एक कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आणि दुसरं असतं एक कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, ज्यामध्ये दुसरं असतं कंट्रोल्ड ओनली बाय ग्रॅव्हिटी. आता बघा, कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय, की इन दिस केस द स्पीड इज आयदर केप्ट कॉन्स्टंट ऑर नॉट टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. म्हणजे या ठिकाणची की स्पीड आहे ती कंट्रोल बाय ग्रॅव्हिटीनं कंट्रोल केली जात नाही, किंवा त्यालाच नॉट कंट्रोल्ड बाय टोटल कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. जनरली ते ग्रॅव्हिटी कंट्रोल करतेच, पण टोटली ग्रॅव्हिटीवर कंट्रोल नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलं, एक रॉड घेतला आणि त्या एक रॉड घेतला आणि त्या रॉडला जर अटॅच केला, आय एम टॉकिंग अबाउट द रॉड, आणि त्या रॉडला आपण इथं फिरवतो. तर आपण ज्यावेळेस त्या रॉडला फिरवतोय त्यावेळेस ठीक आहे की त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी पण त्यावर ॲक्ट होईलच, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी दुसरा एक फोर्स ॲक्ट असतो जो पण त्या ठिकाणी ॲक्ट होत असतो. किंवा जायंट व्हील आपण पाहतो. एक्झाम्पल म्हणजे काय, जायंट व्हील म्हणजे आपले जे की राजपाळणे असतात, तर राजपाळण्यामध्ये आपण पाहतो की त्याला एक इंजन लावलेलं असतं, त्या इंजनच्या साहाय्याने म्हणजे त्या ठिकाणी एक दुसरा एक फोर्स ॲक्ट आहे. म्हणजे फक्त ग्रॅव्हिटीच, नॉट कंट्रोल टोटल कंट्रोल्ड बाय म्हटले, नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटीनं कंट्रोल केलं असं नाही, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटी कंट्रोल करते, पण टोटल कंट्रोल मात्र ग्रॅव्हिटीकडे नसतं. दुसरा एक फोर्स त्या ठिकाणी असतो आणि तो फोर्स या ठिकाणी कंट्रोल करत असतो. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे काय, जायंट व्हील और सिमिलर गेम्स. जायंट व्हील म्हणजे की आपण पाहतो की राजपाळणा जसा व्हर्टिकल मोशन परफॉर्म करत असतो, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी अफेक्ट करते, पण ग्रॅव्हिटी सोबतच त्या मेकॅनिकल फोर्स असतो त्या इंजनमधून आलेला, आणि तो इंजनमधला मेकॅनिकल फोर्स, इंजनमुळे आलेला मेकॅनिकल फोर्स त्या ठिकाणी काय करत असतो, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असतो. आणि त्या ठिकाणी आपण त्या दुसऱ्या ग्रॅव्हिटी सोडून दुसऱ्या एका फोर्सनं कंट्रोल केलं म्हणून त्याला कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतो. नेक्स्ट आहे कंट्रोल्ड बाय ओनली ग्रॅव्हिटी और ओनली कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. आपलं काय, कंट्रोल केलं ओनली कोण, बाय ग्रॅव्हिटी, फक्त ग्रॅव्हिटीनं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन दिस केस इनिशियली सप्लाय द नेसेसरी एनर्जी. आपण या केसमध्ये काय करतो, समजा फॉर एक्झाम्पल आज हेच एक्झाम्पल घेतो, याला आपण इनिशियली पहिल्यांदा काहीतरी एनर्जी दिली आणि वेलोसिटी ऑब्व्हियसली कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये, आणि त्याला हाय स्पीडला पण एकदा ढकललं. आता एकदा याला ढकलल्यानंतर तो वर जाणार पुश केल्यानंतर, आणि तो इकडे येऊन असा परत, म्हणजे सफिशियंट एनर्जी पाहिजे, आणि तो जर आपण असा परत एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. पण लक्षात ठेवा, त्यावेळेस आपण एकदाच अप्लाय केलेली, नंतर या प्रत्येक पॉईंटला आपण वी आर नॉट अप्लाइंग द एनर्जी किंवा वी आर नॉट अप्लाइंग द फोर्स. या प्रत्येक पॉईंटला आपण आता फोर्स अप्लाय करत नाही आहेत. त्या कंडिशनमध्ये मात्र ते जे पूर्ण आहे ते पूर्ण कशावर कंट्रोल राहणार, ग्रॅव्हिटीवर कंट्रोल राहणार. आणि इन दिस केस वी इनिशियली सप्लाय द नेसेसरी एनर्जी कुठल्या पॉईंटला, ॲट द लोएस्ट पॉईंट. या एकदम ह्या लोएस्ट पॉईंटला असते आपण काय करणार, एनर्जी देणार. आणि देन आउटवर्ड द ऑनवर्ड्स द इंटायर कायनेटिक एनर्जी इज गव्हर्न्ड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि इथून पुढे मात्र पूर्ण कायनेटिक एनर्जी कशाच्या इन्फ्लुएन्समध्ये असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि त्यामुळे ती कमी जास्त होत राहते. म्हणजे याचं एक्झाम्पल दिलं, ड्युरिंग द मोशन देर इज अ इंटर कन्व्हर्जन ऑफ द कायनेटिक एनर्जी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे या ठिकाणी आपण त्याला जर एनर्जी सप्लाय केली, ती कुठली एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी. आणि या कायनेटिक एनर्जी आपण ज्यावेळेस पुश केल्यानंतर तो असा वर जाणार, आणि जसं जसं त्याची हाईट वाढत जाणार, हाईट वाढत गेल्यानंतर इथं ज्यावेळेस म्हणजे जसं जसं वर जात राहील तसं त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, काय म्हणून आपण, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय होत जाणार, जसा वर येत जाईल तसं ती वाढत जाणार. आपला माहिती त्याचा फॉर्म्युला काय असतो, एम जी एच. म्हणजे जसं त्याची हाईट वाढत जाईल तशी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल वाढत जाईल, आणि ही कायनेटिक एनर्जी ती काय होत जाईल, कमी होत जाईल. त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय होणार,
स्लो कमी होत जाणार, ह्या टॉपला जाईल पण. म्हणजे पहा तर या ठिकाणी काय व्हायले ड्युरिंग द मोशन, त्या मोशनमध्ये काय होतं इंटर कन्वर्जन, कोणामध्ये इंटर कन्वर्जन व्हायले, कोणाचं कायनॅटिक एनर्जी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे या ठिकाणची कायनेटिक एनर्जी होती जसं वर जात जाईल तसं या ठिकाणी गेल्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, कायनेटिक एनर्जीचं ग्रॅव्हिटेशनल एनर्जीमध्ये होत राहील. आणि जेव्हा तो वरून या अप्पर पोझिशनपासून तो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये यायला सुरुवात करेल तेव्हा त्याच्या ग्रॅव्हिटेशनल एनर्जीचं कन्वर्जन कशा होईल, कायनेटिक एनर्जीमध्ये होईल. आपला आठवतं पहा किंवा आपला माहिती पण आहे की जेव्हा बॉटमला असेल तेव्हा त्याची स्पीड जास्त असणार, म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी जास्त असते. आणि टॉपला असते स्पीड कमी असते, म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी कमी असते. ती कायनेटिक एनर्जी कमी झालेली कशामध्ये असते, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेली असते. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत पॉईंट मास अंडर गोईंग अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर अ ग्रॅव्हिटी. आपण आता एक पॉईंट मास घेणार आहोत, जे पॉईंट मास काय करणार आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. आणि कशाच्या इफेक्टमध्ये, अंडर द ग्रॅव्हिटी, म्हणजे आपण एक्सटर्नल कुठलाही फोर्स अप्लाय करत नाहीत, इट इज कम्प्लिटली कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. आणि त्यावेळेस मग आपण जर पाहत असताल या ठिकाणी तर आपल्याकडे डायग्राम आहे, यामध्ये आपल्याकडे पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी असं येतं. आणि हे आपलं पॉईंट मास आपण या ठिकाणी मास एम कन्सिडर केलं. ही त्याची स्ट्रिंग आहे, त्याची लेंथ काहीतरी एल असेल. आणि या ठिकाणी बी आहे पोझिशन हॉरिझॉन्टल, डी ही एनी पोझिशन घेतो, आर्बिट्ररी पोझिशन म्हणतो, ही टॉप मोस्ट पोझिशन आणि लोएस्ट पोझिशन. त्यावेळेस नेमकं काय होतं पहा, आपण केस फर्स्ट घेतली, आता केस सेकंड आहेत. मास टाईड टू अ स्ट्रिंग. एक हे समजा ही स्ट्रिंग आहे, जी काय आहे ती काय स्ट्रिंग आहे, आणि आपण स्ट्रिंगला मास काय केलं, अटॅच केलं, ती कंडिशन. आपण दुसरी कंडिशन पाहणार आहोत, त्या ठिकाणी या स्ट्रिंगच्या ठिकाणी रॉड येणार आहे. पुढे आपण पाहणार आहोत. सध्या पहा, बॉब इज टाईड टू अ मासलेस इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल स्ट्रिंग. म्हणजे आपण काय केला, बॉब टाईड केला, अटॅच केला. कशाला, हा एक बॉब आहे आपल्याकडे, याला बॉब म्हणतो आपण. हा बॉब अटॅच केला कशाला, या स्ट्रिंगला. ह्या स्ट्रिंगची प्रॉपर्टी काय, मासलेस, म्हणजे स्ट्रिंगला मास आहे का, नाही. स्ट्रिंगचं मासलेस, मासलेस असणं म्हणजे मास एम इज इक्वल टू 0. त्याचं कारण काय मासलेस घेण्यामागचं, की या ठिकाणी जर मास असतं तर आपल्या जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत तेव्हा या स्ट्रिंगचं मास कन्सिडर करावं लागलं असतं आणि मॅथमॅटिकली थोडं कॉम्प्लिकेटेड झालं असतं. म्हणून आपल्याला याचा मास कन्सिडर न करता करायचं नाही, आणि एक आयडियल कंडिशन म्हणून घेऊ तो मासलेस स्ट्रिंग. पण रिॲलिटीमध्ये मासलेस स्ट्रिंग बनवणं शक्य नाही आहे. दुसरी इनएक्सटेन्सिबल. एक्सटेन्सिबलचा अर्थ काय असतो, की एक्सटेन्शन म्हणजे जर समजा आपण पाहतो या जर इलॅस्टिकची स्ट्रिंग असते, आपण रबर घेतलं आणि त्याला जर बॉब अटॅच केला तर आपण जसं सर्क्युलर मोशनची स्पीड वाढवत जाताल तशी त्याची ही लेंथ काय होणार, वाढत जाणार. म्हणजे सुरुवातीला जर एवढी असेल, ही एवढी लेंथ असेल तर त्याचं सर्क्युलर मोशन झाल्यामुळे ती लेंथ काय होणार, कंटिन्युअसली वाढत जाणार आणि त्यालाच एक्सटेन्शन होत राहणार. आणि तसं एक्सटेन्शन होऊ नये यासाठी आपली स्ट्रिंग कशी असायला पाहिजे, इनएक्सटेन्सिबल. आणि आपण ते कन्सिडर केले इमॅजिनरी. ठीक आहे. आणि कुठली स्ट्रिंग असो, इनएक्सटेन्सिबल शक्य नाही, कमी एक्सटेन्शन होऊ शकतं, पण जेव्हा रोटेशनल मोशन परफॉर्म करतो त्याचं थोडं काय ना एक्सटेन्शन वाढत असं. आणि नेक्स्ट इज फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे काय, त्याची वाकली पाहिजे किंवा त्याच्यात फ्लेक्झिबल आलं पाहिजे, ती मूव्ह झाली पाहिजे इझिली, त्या ठिकाणी बेंड होऊ शकते इझिली, त्याला फ्लेक्झिबल म्हणतो. फ्लेक्झिबलचा फायदा काय, की त्या फ्लेक्झिबल नसेल तर आपण त्या ठिकाणी त्याला फोर्स अप्लाय करावा लागेल मुवमेंटसाठी, आणि तो फोर्स आपला कन्सिडर करावा लागतो. फ्लेक्झिबल असल्यामुळं त्या ठिकाणी आपला फोर्स अप्लाय करण्याची गरज नाही आहे, आणि त्यामुळे आपण या प्रकारची स्ट्रिंग वापरतो. ती स्ट्रिंग कशी असते, मासलेस, इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल स्ट्रिंग म्हणत असतो. आता इट इज व्हराइड अलॉंग द व्हर्टिकल सर्कल सो दॅट द बॉब परफॉर्म्स अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अँड स्ट्रिंग रोटेट इन अ व्हर्टिकल प्लेन. पहा आता आपण काय केलं, याला अलॉंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये काय केलं, व्हराइड केलं, म्हणजे फिरवलं सरळ सरळ. या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण काय केलं, त्याला असं फिरवलं. मग त्यावेळेस आपला बॉब कोणतं मोशन परफॉर्म करायचा, बॉबचा जर फक्त विचार केला तर बॉबचं मोशन कोणतं असणार आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. बॉबचं मोशन कोणतं असणार आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. अँड स्ट्रिंग रोटेट इन अ व्हर्टिकल प्लेन. आणि जी की स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग, आता स्ट्रिंगचं जे मोशन काय असणार आहे, हे जो मधलं सर्कल आहे या सर्कलच्या प्लेनमध्ये काय असणार आहे, या स्ट्रिंगचं मोशन असणार आहे. आणि स्ट्रिंग काय होणार आहे, व्हर्टिकल प्लेनमध्ये रोटेट होणार आहे. लक्षात, ॲट एनी पोझिशन देर इज टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब. आता कुठल्याही पोझिशनचा विचार केला, या ॲट दिस पोझिशन याला बी म्हणून, या पोझिशनला ए म्हटलं, ही एनी पोझिशन डी घेतलं आणि सी घेतलं, या कुठल्याही पोझिशनला जा की त्या ठिकाणी किती फोर्स ॲक्ट असणार आहे, जवळपास 2 फोर्स ॲक्ट असणार आहेत. तर फर्स्ट फोर्स वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे कुठे समजा या पोझिशनला घेतलं त्याचा वेट कसं असणार, एम जी डाऊनवर्ड असणार. या पोझिशनला घेतलं तरी वेट कसं असणार, एम जी डाऊनवर्डच असणार. या पोझिशनला घेतलं तरी वेट कसं असणार, एम जी डाऊनवर्डच असणार. आणि या पोझिशनला घेतलं तरी वेट काय असणार, एम जी डाऊनवर्ड. म्हणजे कुठल्याही पोझिशनचा तुम्ही विचार करा, वेट काय असणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्येच असणार. ठीक आहे. आणि दुसरं जे फोर्स असणार आहे, ज्याला की आपण टेन्शन म्हणतो, या स्ट्रिंगमुळे आलेलं टेन्शन, डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग अँड टुवर्ड्स द सेंटर.
म्हणजे या स्ट्रिंगमुळे आलेलं. समजा या पोझिशनला असेल तर टेन्शन कोणत्या डायरेक्शन, डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग अँड टुवर्ड द सेंटर, हे लक्षात ठेवा. टेन्शन ऑलवेज टुवर्ड द सेंटर. म्हणजे या ठिकाणी असेल बॉब आपला, हा बॉब जर या ठिकाणी असता तर टेन्शन कोणत्या डायरेक्शनला असलं, टुवर्ड द सेंटर, हा टेन्शनची डायरेक्शन असते. या ठिकाणी असतात तर टुवर्ड द टेन्शनची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर. या ठिकाणी असतात तर टुवर्ड द सेंटर, आणि या ठिकाणी असतात तर टुवर्ड द सेंटर टेन्शन असतं. लक्षात आलं. म्हणजे प्रत्येक पॉईंटला टेन्शन कसं असतं, डायरेक्टेड अँड टुवर्ड द सेंटर. आता या पण ठिकाणी प्रत्येक गोष्ट आपण क्लिअरली पाहिली या डायग्राममध्ये. आता वेट ऑलवेज कॉन्स्टंट बट टेन्शन चेंजेस पिरियडिकली विथ टाइम. आता पहा वेट ऑलवेज कॉन्स्टंट, पहा प्रत्येक ठिकाणी पहा वेट कोणावर डिपेंड आहे, मास आणि जीवर, ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि मासवर. आणि ऑब्विसली बॉब जर तोच असेल तर त्या बॉबचं मास बदलणार आहे का, या बॉबचं मास यम असेल ते बदलणार नाही आहे. आणि हा एक्सपेरिमेंट आपण अर्थवरच करतोय म्हणजे ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण बदलणार नाही. म्हणजे हा एम जी काय राहील, रिमेन कॉन्स्टंट. आणि एम जी जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला काय म्हणतो, वेट म्हणतो. आणि वेट काय राहणार, ऑलवेज कॉन्स्टंट. लक्षात राहू द्या, वेट काय ऑलवेज कॉन्स्टंट. पाया प्रत्येक कंडिशनला पहा वेट किती, एम जी. या ठिकाणी एम जी, तुम्ही कुठल्याही कंडिशनला घेतला तर वेट काय आहे, एम जी आहे. म्हणजे वेट काय होणार नाही, बदलणार नाही. ऑलवेज इच अँड एव्हरी कंडिशन वेट रिमेन कॉन्स्टंट. प्रत्येक कंडिशनला काय राहतं, आपलं वेट कॉन्स्टंट राहत असतं. आपण पाहिलं. आता दिस मोशन इज नॉन युनिफॉर्म, दॅट्स वाय रिझल्टंट ऑफ दिस टू फोर्सेस इज नॉट डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर एक्सेप्ट ॲट द अप्पर मोस्ट अँड लोअर मोस्ट पोझिशन ऑफ द बॉब. आता मोशन इज नॉन युनिफॉर्म. आपण मोशन कसं आहे पहा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज नॉन युनिफॉर्म. जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे ते कसं आहे, नॉन युनिफॉर्म आहे. आणि नॉन युनिफॉर्म असल्यामुळं काय होतं, रिझल्टंट ऑफ दिस टू फोर्सेस, या दोन फोर्सेसचा रिझल्टंट. आता दोन फोर्स म्हणजे कोणतं, टेन्शन आणि वेट. या ठिकाणचं पहा हे टेन्शन आणि वेट याचा जो काही रिझल्टंट असणार आहे, रिझल्टंट ऑफ दिस टू फोर्सेस नॉट डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. आणि तो कुठं असणार नाही, टुवर्ड द सेंटर डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, सेंटरच्या डायरेक्शनमध्ये असणार नाही. काय रिझल्टंट कोणाचा, या दोन फोर्सचा. कुठला फोर्स, एक तर वेट आणि टेन्शन, या दोघांचा रिझल्टंट सेंटरकडे असणार नाही. एक्सेप्ट काय एक्सेप्शन आहेत, अप्पर मोस्ट अँड लोअर मोस्ट पोझिशन. पहा याचं प्रूफ आपल्याकडे आहे. या ठिकाणी पाहतो ही काय अप्पर मोस्ट पोझिशन आहे. या ठिकाणची पोझिशन काय, अप्पर मोस्ट पोझिशन आहे. आणि ही कुठली आहे, लोअर मोस्ट पोझिशन आहे. ह्या दोन पोझिशनचा विचार केला तर पहा हा एम जी डाऊनवर्ड आहे आणि टेन्शन अपवर्ड आहे. ह्या दोघांचा रिझल्टंट जर विचार केला तर ऑब्विसली रिझल्टंट टुवर्ड द सेंटर येणार आहे, कारण हे किंवा अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. आणि वेट एम जीचं ते काय व्हॅल्यू कमी आहे, त्याची मॅग्निट्यूड कमी आहे आणि याची मॅग्निट्यूड जास्त. याचा अर्थ कुठं असणार, टुवर्ड द सेंटर. या ठिकाणी पाहिलं तर एम जी पण टुवर्ड द सेंटर आहे आणि टेन्शन पण टुवर्ड द सेंटर. याचा अर्थ काय, दोन्ही फोर्सचा रिझल्टंट पण कुठे येणार, टुवर्ड द सेंटर. म्हणजे ह्या दोनच कंडिशनला, अप्पर कंडिशनला आणि लोअर कंडिशनला आपला जो की काय असणार आहे, ह्या दोघांचा रिझल्टंट असणार आहे तो कसा असणार आहे, टुवर्ड द सेंटर असणार आहे. पण यांना सोडून आपण दुसरी कंडिशन घेऊ. दुसरी कंडिशन पाहू या ठिकाणची. या डी पोझिशनचा जर विचार केला तर एम जी वेट कसा आहे, डाऊनवर्ड आहे आणि टी कसा आहे, टुवर्ड द सेंटर आहे. म्हणजे दोन जर या डायरेक्शनला असतील तर दोघांचा रिझल्टंट या डायरेक्शनमध्ये असणार आहे. म्हणजे या ठिकाणचा डायरेक्शन टुवर्ड द सेंटर आहे का, नाही. या दोघांचा रिझल्टंट टुवर्ड द सेंटर नाही आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेले पहा की हे युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असल्यामुळं त्याचा काही रिझल्टंट असतो तो कसा असतो, नॉट डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. पहा या ठिकाणचा जो रिझल्ट असतो नॉट डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. या ठिकाणी पाहू शकता एक टेन्शन कुठे आहे, या डायरेक्शनमध्ये टेन्शन हे पहा या डायरेक्शनमध्ये आहे आणि वेट डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजे रिझल्टंट कुठे असणार, टेन्शन या डायरेक्शनमध्ये, रिझल्टंट वेट या डायरेक्शनमध्ये. रिझल्टंट तुमचा फोर्स या डायरेक्शनमध्ये असू शकतो पण टुवर्ड द सेंटर नाही आहे. या ठिकाणचं टेन्शन या डायरेक्शनमध्ये, वेट या डायरेक्शनमध्ये, रिझल्टंट कुठल्या डायरेक्शनमध्ये असणार, या डायरेक्शनमध्ये असणार, टुवर्ड द सेंटर येणार नाही. म्हणजे फक्त अप्पर आणि लोअर पोझिशनलाच काय असणार, टुवर्ड द सेंटर असेल. अदर कंडिशनला तो टुवर्ड द सेंटर येणार नाही. नेक्स्ट कंडिशन, ॲट ऑल द अदर पोझिशन्स द पार्ट ऑफ द रिझल्टंट इज टँजेन्शियल अँड इट इज यूज्ड टू चेंज द स्पीड. आणि या प्रत्येक कंडिशनला काय म्हटलेले, ॲट ऑल द अदर पोझिशन्स पार्ट ऑफ द रिझल्टंट इज टँजेन्शियल. म्हणजे ऑल कंडिशनला, समजा या कंडिशनला विचार केला, बाकीच्या कंडिशन्सला, तर जो की पार्ट ऑफ द रिझल्टंट इज टँजेन्शियल अँड यूज्ड टू चेंज द स्पीड. आणि आपण पाहू शकतो हा समजा हा जर रिझल्टंट मानला आपण तर याचा काही पार्ट कुठे टँजेन्शियल आहे. या ठिकाणचा रिझल्टंट जर आपण हा मानला तर याचा काही पार्ट काय टँजेन्शियल आहे. या ठिकाणचा हा रिझल्टंट जर मानला त्याचा काही पार्ट कसा आहे टँजेन्शियल आहे. या ठिकाणी हा जर आपण हा टेन्शन आहे वेट या दोघांचा रिझल्टंट जर मानला तर याचा हा कसा आहे टँजेन्शियल आहे. म्हणजे टँजेन्शियल जो काही रिझल्टंट फोर्स आहे त्या रिझल्टंट फोर्सचा एक पार्ट काय करतो टँजेन्शियल असतो आणि तो काय रिस्पॉन्सिबल आहे यूज्ड टू चेंज द स्पीड. म्हणजे या ठिकाणची स्पीड चेंज करण्यासाठी, कारण टँजेन्शियल आपल्या काय असते वेलोसिटी म्हणजे स्पीड टँजेन्शियल असते आणि टँजेन्शियल असल्यामुळे तो स्पीड कमी जास्त करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो.
अप्पर मोस्ट पोझिशनच्या कंडिशनला काय होतं, अप्पर मोस्ट पोझिशन म्हणजे ही पोझिशन आणि या पोझिशनला नेमकं काय होतं, या पोझिशनच्या प्रत्येक क्वांटिटीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. बोथ वेट mg अँड फोर्स ड्यू टू द टेन्शन TA डाऊनवर्ड्स. पहा या ठिकाणी आपल्या डायग्राममध्ये क्लिअरली दिसतं या पोझिशनला आल्यानंतर वेट आपल्याला माहिती आहे ऑलवेज डाऊनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, म्हणून वेट या डायरेक्शनला असणार. आणि टेन्शनची प्रॉपर्टी लक्षात ठेवा, टेन्शन इन द स्ट्रिंग ऑलवेज डायरेक्ट टुवर्ड द फिक्स्ड पॉईंट. आणि या ठिकाणी स्ट्रिंगचे फिक्स्ड पॉईंट कुठे आहे, या सेंटर ऑफ द सर्कलला आहे, म्हणून टेन्शन कुठं असणार, या पॉईंटला असणार. ठीक आहे, म्हणजे टेन्शन TA आणि mg वेट दोघे कसे एका डायरेक्शनला आहेत, म्हणजे बोथ वेट mg अँड फोर्स ड्यू टू द टेन्शन TA डाऊनवर्ड्स, दोन्ही कसे आहेत डाऊनवर्ड डायरेक्शनला आले या ठिकाणी. आता सिंपल आहे, आपल्याला व्हेक्टरच्या कंडिशननुसार माहिती आहे, मग ते रिझल्टंट इज सेंट्रिफ्युगल फोर्स. माझा सरळ अर्थ आहे, दोन्ही जर एकाच डायरेक्शनला असतील तर आपल्याला माहिती आहे दोघांचा रिझल्टंट काय होतो, दोघांची सरळ ॲडिशन असते. दोन्ही फोर्स जर एकाच डायरेक्शनला ॲक्ट होत असतील दोघांची आपण ॲडिशन घेत असतो आणि दोघं मिळून या ठिकाणी काय करतात सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. पहा दोघं कोणत्या डायरेक्शनला टुवर्ड द सेंटरला आहेत, म्हणजे दोन्ही मिळून काय करणार सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतायत आणि रिझल्टंट इज आणि सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे दोघांचा रिझल्टंट जो काय असणार तो काय असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. आता काही कन्सेप्ट पाहूत. समजा VA जर आपण कन्सिडर केलं स्पीड ॲट द अप्पर मोस्ट पोझिशन, म्हणजे या अप्पर मोस्ट पोझिशनला असलेली जी काही स्पीड आपण काय कन्सिडर केली VA कन्सिडर केली. पहा हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, याला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो आणि याच्यामध्ये प्रत्येक पॉईंटला स्पीड काय होत जाते बदलत जाते. आता या वरच्या पॉईंटचा जर विचार केला आपण तर या पॉईंटची स्पीड काय VA आणि स्पीड ॲट द अप्पर मोस्ट पोझिशन, कुठल्या पोझिशनची स्पीड आहे ती अप्पर मोस्ट पोझिशनची स्पीड आहे आणि त्या पोझिशनच्या स्पीडला आपण VA म्हटलं. आता नेक्स्ट आहे R म्हणजे काय रेडियस ऑफ द सर्क्युलर मोशन ऑर लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आता R म्हणजे काय आपण एक तर या ठिकाणी हे इथपर्यंत अंतर घेऊ शकतो या दोन पॉईंटमधलं, याला रेडियस ऑफ द सर्कल म्हणू शकतो किंवा ही कोणा एवढी आहे जवळपास आपल्या स्ट्रिंगच्या लेंथ एवढी आहे, म्हणजे सरळ रेडियस किंवा स्ट्रिंगची लेंथ म्हणजेच आपण या ठिकाणी काय कन्सिडर केले R कन्सिडर केले. आता याचा जर विचार केला तर आताच आपण पाहिलं की वेट mg आणि टेन्शन कसे आहेत एकाच डायरेक्शनला आहेत आणि एकाच डायरेक्शन असल्यामुळे दोघांची काय होणार आहे ॲडिशन, म्हणजे दोघांची ॲडिशन आणि दोघं मिळून काय करतात सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. काय करतात सेंट्रिपिटल फोर्स, या दोघांचा रिझल्टंट म्हणजे या दोघांची बेरीज, कारण एका डायरेक्शन असल्यामुळे दोघांचा रिझल्टंट म्हणजे दोघांची बेरीज असते आणि दोघांची बेरीज केल्यामुळे ते काय असणार एका डायरेक्शनला आहेत, म्हणजे mVA²/r हे आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळालं. ठीक आहे, आता नेक्स्ट पाहिलं जर आपण तर फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड ॲट TA इज इक्वल टू 0, जर आपण समजा मिनिमम या ठिकाणी जर या ठिकाणची V मिनिमम काढायचा प्रयत्न केला, V मिनिमम ऑब्वियसली VA असणार आहे, या ठिकाणची VA मिनिमम जर विचार केला कंडिशन काढायचं असेल तर जेव्हा आपली या ठिकाणची टॉपला जर कमीत कमी व्हेलॉसिटी पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही स्वतः जर एक्सपेरिमेंट केला, स्ट्रिंग घेतली, स्ट्रिंगला एक स्टोन अटॅच केला आणि तुम्ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करायला सुरुवात केली, जेव्हा तुम्ही टॉपला येता जर कमीत कमी स्पीडने फिरवायला सुरुवात केली होईल तेवढ्या जस्ट युनिफॉर्म सर्क्युलर जस्ट नॉन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतो आपण, जस्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, त्यामध्ये टॉपला आल्यानंतर तुम्हाला थोडं हलकं वाटतं. त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी स्ट्रिंगमध्ये टेन्शन नसतं, किंवा जेव्हा आपलं कमीत कमी स्पीडने फिरत असतात त्यावेळेचं टेन्शन काय असतं 0, म्हणजे ह्या TA ची व्हॅल्यू काय होणार 0, म्हणजे हा TA काय होणार 0, म्हणजे सरळ mg इज इक्वल टू mVA²/r, हा गेट कॅन्सल, तर VA²/r इक्वल टू G, हा R इकडे मल्टिप्लायमध्ये आला म्हणजे काय असणार RG, आणि त्यालाच आपण काय करू शकतो म्हणजे या ठिकाणी काय VA² इक्वल टू या ठिकाणी आपण याला क्लीन करू देता, या ठिकाणी काय घेतलं आपण या ठिकाणी ह्याच ठिकाणी विचार केला तर VA² इक्वल टू काय असणार RG आणि VA इक्वल टू अंडररूट काय असणार RG. पण VA म्हणजे काय स्पीड ॲट द अप्पर मोस्ट पॉईंट, पण ही आपण कुठल्या कंडिशनला घेतली आहे मिनिमम कंडिशनला, ज्यावेळेस टेन्शन 0 असतं, म्हणून यालाच काय म्हटलं आपण VA मिनिमम अंडररूट RG. हा सोपी कंडिशन आहे. अप्पर मोस्ट पोझिशनची आपल्याला व्हेलॉसिटी मिळाली आहे. आता त्याच प्रकारे आपण लोअर मोस्ट पोझिशनसाठी पाहूत. आता लोअर मोस्ट पोझिशन म्हणजे या पोझिशनला, तर या पोझिशनचा विचार केला तर आता तुम्हाला एक गोष्ट तर कळालीच असेल की या ठिकाणी आपण काय केलं होतं TA आणि mg एका डायरेक्शन असल्यामुळे त्यांची ॲडिशन केली होती. आता TB घेतलं या ठिकाणची B पॉईंटला आहे ना, हा पॉईंट B कन्सिडर केला म्हणून TB म्हणजे काय टेन्शन ॲट अ पॉईंट B आणि वेट mg एकमेकांना कसे आहेत आता अपोजिट डायरेक्शनला. आता यावेळेस काय करायचं पाहूयात. TB इज व्हर्टिकली अपवर्ड, या ठिकाणी TB कसा आहे व्हर्टिकली अपवर्ड. TB म्हणजे काय टेन्शन ॲट अ पॉईंट B, व्हर्टिकली कसा आहे अपवर्ड आहे, दॅट इज टुवर्ड द सेंटर अँड वेट mg डाऊनवर्ड, आणि यातलं वेट काय आपल्याकडे mg डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे.
म्हणजे जवळपास दोन्ही एकमेकांना अपोजिट डायरेक्शन आहेत. द रिझल्टंट इज द सेंट्रिफ्युगल फोर्स. ऑब्विसली या दोघांचा रिझल्टंट काय असणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. पण याचा प्रश्न काय, दोघांचा रिझल्टंट ज्यावेळेस घ्यायचा आहे तसं आपला विचार करावा लागणार व्हेलॉसिटी ॲट अ पॉईंट बीचा. आता व्हेलॉसिटी ॲट अ पॉईंट बी म्हणजे काय, व्ही बी. या ठिकाणी जर व्ही बीचा विचार केला तर आपण काय म्हटलं, व्हेलॉसिटी ॲट अ पॉईंट लोअर मोस्ट पॉईंट व्ही बी म्हटलं, किंवा व्हेलॉसिटी ॲट पॉईंट बी. आणि बी पॉईंट कुठला आपला, लोअर मोस्ट पॉईंट आहे. या ठिकाणी बी पॉईंट कसा आहे, लोअर मोस्ट पॉईंट आहे आपला या ठिकाणी. ठीक आहे. आता पाहू आपण मग आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन आणि लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आपण ऑलरेडी आताच पाहिलेले त्या प्रकारे. मग त्यावेळेस आता काय होणार पहा, टी बी टुवर्ड द सेंटर आहे आणि ऑब्विसली त्याची मॅग्निट्यूड कशी असणार आहे, जास्त असणार आहे. आता हा दोन काम करतो, हा टी बी काय करतोय, दोन काम करतोय. एक तर सेंट्रीफ्युगल फोर्सला सी एफ एफ म्हणजेच काय असतं, एम व्ही बी स्क्वेअर बाय आर, यालाही बॅलन्स करतो आणि वेटला, म्हणजे या दोघांची बेरीज म्हणजे काय, टी बी इक्वल टू एम जी प्लस एम व्ही बी स्क्वेअर बाय आर. म्हणजे असा फॉर्म्युला येणार, टी बी इक्वल टू एम जी प्लस एम व्ही बी स्क्वेअर बाय आर. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी टी बी मायनस एम जी इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर बाय आर हा शिफ्ट केल्यामुळं. म्हणजे यात किंवा आपण असं म्हणू शकतो, टी बी आणि टी एम जी एकमेकांना कसे आहेत, अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे दोघांचा रिझल्टंट म्हणजे दोघांचं वजाबाकी, आणि त्या दोघांचा रिझल्टंट काय असतो, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून सेंट्रिपिटल इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. या दोघांचा रिझल्टंट अपोजिट डायरेक्शनला असल्यामुळे रिझल्टंट कसा घेतला, निगेटिव्हमध्ये घेतला. ठीक आहे. इक्वेशन नंबर 2 म्हटलं आपण. आता फ्रॉम पॉईंट ए टू बी. आता समजा आपण पॉईंट ए पासून बी पॉईंटकडे येत असताल, समजा या आता हे आपले मोशन अँटी क्लॉकवाईज आहे. मग आपण या डायरेक्शनमधून या असा मूव्ह आपण काय व्हायला, समजा या ठिकाणी पॉईंट ए पासून पॉईंट बीला येतोय. डिक्रीज इन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू अ कायनेटिक एनर्जी. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं होतं ऑलरेडी, या ठिकाणी काय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणजे काय असते आपल्याला माहिती आहे, जवळपास त्याचा फॉर्म्युला काय असतो, एम जी एच. ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय होत जाते, कमी कमी होत जाते. आणि इथं येईपर्यंत काय होत जाते, तिचं कन्वर्जन कशामध्ये होत जातं, कायनेटिक एनर्जीमध्ये. कशामध्ये होत जातं, कायनेटिक एनर्जी. म्हणजे आपण पाहिलं ऑलरेडी की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जर समजा आपण ए पासून बी पर्यंत येत असताल तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू अ कायनेटिक एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय होणार, ए पासून बी पर्यंत येते वेळेस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल कन्वर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होणार. म्हणजे सरळ सरळ कायनेटिक एनर्जी वाढणार. पण बी पासून ए पर्यंत जाते वेळेस काय होणार, मग कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे याच्या रिव्हर्समध्ये. फ्रॉम बी टू जर ए घेतलं तर कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होणार, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये. ठीक आहे. आता अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, आपल्या सगळ्यांना माहिती, लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी म्हणजे काय, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट वी कॅन चेंज इट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला कन्वर्ट करता येतं. मग त्यानुसार आपल्याला माहिती की एनर्जी क्रिएटही करता येत नाही आणि डिस्ट्रॉय करता येत नाही. याचा अर्थ काय की या ठिकाणची टोटल एनर्जी ॲट अ पॉईंट ए आणि या ठिकाणची टोटल एनर्जी ॲट अ पॉईंट बी कशा असणार, एकमेकांना इक्वल. पार्ट टोटल एनर्जी ॲट अ लोएस्ट पोझिशन म्हणजे काय, या ठिकाणची टोटल एनर्जी आणि टोटल एनर्जी ॲट अ बी ए पॉईंट म्हणजे या ठिकाणची टोटल एनर्जी हायेस्ट पोझिशन और अप्पर पोझिशन. त्या दोन्ही टोटल एनर्जी कशा असणार आहेत, इक्वल असणार आहेत. कारण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतं, एनर्जी कन्वर्ट होते. या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल एनर्जी, या ठिकाणची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल कन्वर्जन या ठिकाणी कायनेटिक एनर्जीमध्ये होईल. या ठिकाणच्या कायनेटिक एनर्जी कन्वर्जन इथं गेल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये होईल. पण टोटल एनर्जी रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे या ठिकाणची टोटल एनर्जी आणि या ठिकाणची टोटल एनर्जी काय राहणार, कॉन्स्टंट. म्हणून आपण त्याला काय लिहू शकतो, टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए. मग आता ठिकाणी आता आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी ॲट पॉईंट लोएस्ट पॉईंट म्हणजे काय, या ठिकाणची टोटल एनर्जी आपल्याला काढायची असेल तर या ठिकाणची टोटल एनर्जी माहिती आहे आपल्याला की या ठिकाणची काय पोटेन्शियल एनर्जी आणि या ठिकाणची कायनेटिक एनर्जी पहा. म्हणजे टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट म्हणजे बी पॉईंटची जर टोटल एनर्जी पाहिजे असेल तर बी पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी आणि प्लस बी पॉईंटची कायनेटिक एनर्जी. आता बी पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी आणि जर तुम्हाला ए पॉईंटचं घ्यायचं असेल तर ए पॉईंटची टोटल एनर्जी म्हणजेच काय असणार आहे, ए पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी आणि ए पॉईंटची कायनेटिक एनर्जी. मग आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की आपण या ठिकाणी जर पाहिलं तर एक गोष्ट कन्फर्म आहे आपल्याकडे की बी पॉईंटला या पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू एम जी एच. पण हा जर आपण रेफरन्स पॉईंट घेतला आहे तर या ठिकाणची हाईट काय आहे, 0 आहे. मग हा एच 0 असल्यामुळे या ठिकाणची पोटेन्शियलची काय असणार, 0. म्हणजे बी पॉईंटची पोटेन्शियलची काय झाली, 0 आपण पाहिली. ठीक आहे. आता मग या ठिकाणी काय राहिलं, फक्त कायनेटिक एनर्जी राहिलं. ठीक आहे. आता राहिली या ठिकाणची पोटेन्शियल ॲट पॉईंट ए आणि कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए. ओके. आता पाहूत आपण की आता कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बीचा फॉर्म्युला काय असणार आहे, हाफ एम व्ही बी स्क्वेअर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो,
हाफ एम व्ही स्क्वेअर. पण इथं आपला काय पाहिजे, पोटॅन्शियल कायनेटिक एनर्जी ॲट अ पॉईंट बी, म्हणून इथं व्हेलॉसिटी ॲट अ पॉईंट बी घेतलं. म्हणजे या ठिकाणची कायनेटिक एनर्जी ही काय, कायनेटिक एनर्जी कुठली आहे, या ठिकाणची कायनेटिक एनर्जी आहे. आणि त्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी म्हणजेच हाफ एम व्ही बी स्क्वेअर, म्हणजे त्या ठिकाणच्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आपल्या ठिकाणी घ्यावा लागेल. आता पोटॅन्शियल ॲट अ पॉईंट ए, या ठिकाणच्या पोटॅन्शियलचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याकडे, एम जी एच असणार आहे. पोटॅन्शियल एनर्जी ॲट अ पॉईंट ए इज इक्वल टू काय असणार, एम जी एच. आता एम जी ॲज इट इज, एच म्हणजे काय, हाईट. आता पहा, या ठिकाणाहून बीला जर आपण रेफरन्स पॉईंट मांडला तर बी पासून जी काही आपल्याकडे आहे तो ए पॉईंट किती हाईटवर आहे, पहा इथून इथपर्यंतची हाईट किती, आर, आणि इथून इथपर्यंतची हाईट किती, आर, म्हणजे किती असणार 2r. आणि आपल्याला इथं 2 आणि इथं आर लिहिणार, म्हणजे हाईट किती आपल्याकडे 2r, म्हणजे 2mgr. म्हणजे या ठिकाणची जी पोटॅन्शियल एनर्जी आहे ती काय म्हणली आपल्याकडे 2mgr. लक्षात आलं असेल तुम्हाला की नेमकी 2mgr का बनली. आता नेक्स्ट आपण पाहू कायनेटिक एनर्जी ॲट अ पॉईंट ए. मग सिंपल आपल्या सगळ्यांना माहिती आहे कायनेटिक एनर्जी ॲट अ पॉईंट ए म्हणजे काय, हाफ एम व्ही ए स्क्वेअर. जसं इथं व्ही बी स्क्वेअर घेतलं होतं तसंच या ठिकाणी ए पॉईंटचे असल्यामुळे व्ही ए स्क्वेअर. ठीक आहे, त्या ठिकाणी पाहू शकतो आपण हाफ, या ठिकाणी समजा आपण सगळीकडे जर काय केलं, या सगळ्याला काय केलं आपण, सिंपल याला जर सिम्प्लिफिकेशन जर करायला गेलं तर आपण सिम्प्लिफिकेशन एक वेळेने करू शकतो. यम 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 गेट कॅन्सल. ठीक आहे, आता प्रश्न असा आहे की हा आपण काय केलं या ठिकाणी समजा, ठीक आहे, एम गेट कॅन्सल झालं आणि आपण याला सॉल्व करू शकतो. आता याला आपण असं लिहू शकतो, पहा काय आता राहिले या ठिकाणी व्ही बी स्क्वेअर डिवायडेड बाय, या ठिकाणी व्ही बी स्क्वेअर बाय काय आलं 2 इक्वल टू, इथं काय आलं 2rg प्लस काय राहिलं या ठिकाणी 2rg प्लस व्ही ए स्क्वेअर. व्ही एच व्हॅल्यू आपल्याला माहिती, व्ही एच व्हॅल्यू काय होती, व्ही ए, म्हणजे या ठिकाणचं आपण इथे लिहू व्ही ए इज इक्वल टू आपल्याकडे होतं अंडर रूट आर जी. आता व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार, आर जी. सिम्पली म्हणजे या ठिकाणी आपला काय असणार 2rg प्लस आर जी. ठीक आहे, आता याचं ह्या व्ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू काय झाली, आर जी झाली, आणि आपला हा 2 डिवाइड मधला ॲज इट इज म्हणजे आर जी बाय 2. आता या ठिकाणी व्ही बी स्क्वेअरवाला जे की आपला व्ही बी स्क्वेअर इक्वल टू, हा 2 कसा आहे डिवाइडमध्ये आहे, तिकडे जाऊन काय होणार मल्टिप्लायमध्ये होणार. ठीक आहे, त्यामुळे काय असणार व्ही बी स्क्वेअर इक्वल टू काय, हा 2 काय असणार 4rg, 2 मल्टिप्लाय 4rg प्लस याची व्हॅल्यू काय येणार 2 इंटू आर जी डिवाइड बाय 2, म्हणजे 2 गेट कॅन्सल म्हणजे आर जी, म्हणजे व्ही बी स्क्वेअर इक्वल टू 4rg प्लस आर जी. पण आपल्याला माहिती आहे आर जीलाच आपण काय लिहू शकतो व्ही ए स्क्वेअर. आर जी म्हणजे काय या ठिकाणी, आर जी म्हणजेच काय व्ही ए स्क्वेअर, म्हणजे आपण या ठिकाणी काय करू शकतो व्ही ए स्क्वेअर या ठिकाणी लिहिणार, म्हणजे हा झाला काय तो आपला व्ही ए स्क्वेअर. मग हा व्ही ए स्क्वेअर या इकडे आल्यानंतर काय होणार मायनस होणार, म्हणजे व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर, म्हणजे व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. त्याचं उत्तर किती असणार 4rg. या ठिकाणी पाहिलं उत्तर काय पाहिलं आपण 4rg. लक्षात आलं असेल तुम्हाला की नेमकं आपण कसं काढू शकतो, म्हणजे आपल्याला लक्षात आलं की दोघांची वजाबाकी काय असते. ठीक आहे, आणि ते जर आपल्याला काय करायचं असेल या ठिकाणची जर फक्त व्ही बी पाहिजे असेल तर व्ही बी इक्वल टू काय आलं असतं व्ही बी स्क्वेअर इक्वल टू काय आलं असतं पहा, हे आपल्याकडे 4rg होतं आणि हे काय होतं rg होतं. 4rg आणि rg काय असणार 5rg, म्हणजेच व्ही बी इज इक्वल टू काय आलं असतं आपल्याकडे अंडर रूट 5rg, जी की मिनिममसाठी कंडिशन होती. कोणासाठी होती मिनिममसाठी. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पाहूयात त्या ठिकाणी. आता व्ही ए मिनिमम आपल्याला माहिती किती, व्ही ए मिनिमम किती आपण पाहिले या ठिकाणची व्हेलॉसिटी मिनिमम किती पाहिले आपण या ठिकाणची अंडर रूट rg. आता व्ही बी स्क्वेअर इक्वल टू 4rg जे आताच आपण पाहिलं, म्हणजे त्याचा अर्थ काय असणार व्ही बी इज इक्वल टू व्ही मिनिमम. व्ही बी मिनिमम या ठिकाणची मिनिमम व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे मग आपल्याकडे अंडर रूट 5rg असायला पाहिजे. आणि सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 आपण जे इक्वेशन पाहिले होते या ठिकाणचे या दोघांच्या सबट्रॅक्शनचं एक इक्वेशन आणि या दोघांच्या ॲडिशनचं इक्वेशन, दोन इक्वेशनचा विचार केला तर मग काय असणार टी बी मायनस एम जी प्लस टी ए इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर बाय आर मायनस एम व्ही ए स्क्वेअर बाय आर. मग यालाच आपण सॉल्व जर करत गेलो तर आपल्याला माहिती एम जी मायनस हा मायनस एम जी आणि मायनस एम जी काय असणार -2mg. टी बी मायनस काय होणार हा मायनस
याला आल्यामुळं मायनस टी ए, टी बी मायनस टी ए इज इक्वल टू यांच्यामध्ये एम बाय आर कॉमन काढलं म्हणजे व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर, आणि आपण आताच काढले व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर म्हणजे काय असतं 4RG होतं आपण पाहिलेलं. ठीक आहे, त्यानुसार मग आपण काय करणार, वी नो व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू 4RG, आणि त्यानुसार मग काय करतात आपल्याला याचा लिहायला गेलं तर टी बी मायनस टी ए इज इक्वल टू काय मायनस 2mg, आणि हे काय होतं आपल्याकडे 4RG, हे आर गेट कॅन्सल, काय राहिलं mg 4g, हा m 4g म्हणजे काय असणार 4mg, हा 4mg आणि हा मायनस 2mg जर इकडे आला तर प्लस होणार प्लस 2mg, म्हणजे दोघांचे मिळून काय होणार 6mg, हा झाला 6mg, आणि टी ए मायनस टी बी राहिला आपल्याकडे टी बी मायनस टी ए इज इक्वल टू 6mg. आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो, म्हणजे टेन्शन या टॉपचं टेन्शन आणि या बॉटमचं टेन्शन या दोघांच्या टेन्शनमधला डिफरन्स पहा. टेन्शन कुठे जास्त असणार बॉटमला, त्याचं कारण आहे कारण या ठिकाणी टेन्शनला दोन कामं करावं लागणार आहेत, वेटला बॅलन्स करायचे आणि सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करायचे, म्हणजे दोन कामं करावं लागत असल्यामुळे टेन्शनची व्हॅल्यू काय असणार जास्त. पाहू शकता या ठिकाणी पहा लेंथ कशी दिलेली आहे जास्त दिलेली आहे, याची मॅग्निट्यूड याचा अर्थ याची मॅग्निट्यूड जास्त आहे, आणि या ठिकाणी टेन्शनची लेंथ कशी आहे कमी, याचा अर्थ टेन्शनची मॅग्निट्यूड कशी आहे कमी असते, हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी एमजीची मॅग्निट्यूड प्रत्येक ठिकाणी सेम आहे, हे पहा या ठिकाणची मॅग्निट्यूड ही मॅग्निट्यूड डायग्राम काढतोय हे लक्षात ठेवा की एमजी सगळ्या ठिकाणी जर एमजी घेत असाल तर ही जी लेंथ आहे तुम्ही कितीही घेऊ शकता, पण सगळ्या ठिकाणी काय असायला पाहिजे इक्वल, कारण वेट काय प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट असल्यामुळे एमजीची लेंथ जी वेक्टर घेणार त्याची कॉन्स्टंट आपण जास्त लक्ष देत नाहीत, पण या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर आपला पॉईंट आहे पोझिशन व्हेन द स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल अँड सी डी. आता आपल्याला पाहिजे सी अँड डी पॉईंटला, तर आता पोझिशन हॉरिझॉन्टल कंडिशनला पाहतो आपण नेमकं काय होतं. तर हॉरिझॉन्टल कंडिशनला आपल्याकडे दोन पॉईंट आहेत, समजा हा आपल्याला माहिती आहे ए पॉईंट घेतला, याला बी पॉईंट म्हटला, आणि याला आपण सी किंवा डी म्हणू शकतो, सी घेतला आणि याला डी घेतला, काय फरक नाही, कुठल्या दोन्ही कंडिशनला आपला काय असणार आहे सेम असणार आहे. तर आपण पाहू की ॲट अ टी सी अँड टी डी इज ओनली फोर्सेस टुवर्ड द सेंटर ॲज वेट एम जी इज परपेंडिक्युलर टू इट. म्हणजे या दोन पोझिशनचा विचार केला तर या ठिकाणी हा या डायरेक्शनमध्ये असलेला टेन्शन ॲट अ पॉईंट सी आणि या ठिकाणी या डायरेक्शनमध्ये असलेला टेन्शन ॲट अ पॉईंट डी, हे दोनच फोर्स कसे टुवर्ड द सेंटर आहेत, टुवर्ड्स द सेंटर आहेत, आणि वेट जो असणार आहे या ठिकाणचं वेट आपल्याला माहिती आहे ॲक्टिंग डाऊनवर्ड एम जी, आणि या ठिकाणचं पण वेट कसं असणार आहे ॲक्टिंग डाऊनवर्ड एम जी, म्हणजे एम जी काय असणार आहे या टेन्शनला कसं असणार आहे परपेंडिक्युलर आणि टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, सेंटर या डायरेक्शनमध्ये असणार आहे. मग त्यामुळे काय होतं पहा, दस फोर्स ड्यू टू अ टेन्शन, हे फार महत्त्वाचं वाक्य आहे पहा, या वाक्यामुळे तुम्हाला भरपूर कन्सेप्ट क्लिअर होतात. फोर्स ड्यू टू द टेन्शन इज सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे हा टुवर्ड द सेंटर आहे, म्हणजे जो सेंट्रिपिटल फोर्स असतो सेंट्रिपिटल फोर्स हा कोणामुळे फक्त टेन्शनमुळे, म्हणजे फोर्स ड्यू टू द टेन्शनमुळे जो काय फोर्स तयार झाला आहे तो फोर्स काय करतो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो, म्हणजे कुठला फोर्स प्रोव्हाइड करतोय सेंट्रिपिटल फोर्स, आणि दुसरं काम काय करतोय चेंज द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी, आणि जी व्हेलॉसिटी असणार आहे या डायरेक्शनमध्ये व्ही, या व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलण्याचं काम आणि सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं टेन्शन करतं, ते पण कोण्या कंडिशनला हॉरिझॉन्टल कंडिशनला. बट वेट एम जी इज युज्ड ओनली चेंज द स्पीड, आणि जो एम जी वेट आहे तो स्पीड चेंज करण्यासाठी काय चेंज करण्यासाठी स्पीड चेंज करण्यासाठी वापरला जातो. आता स्पीड म्हणजे नेमकं काय पहा, या ठिकाणी स्पीड चेंज करणं म्हणजे पहा या ठिकाणी जर आपण विचार केला तर हे आपण या डायरेक्शनमधले मोशन घेतलं, हे मोशन कुठलं आहे अँटी क्लॉकवाईज आहे, आणि या अँटी क्लॉकवाईज मोशनमध्ये वेट काय करणार या पॉईंटला आल्यानंतर वेट डाऊनवर्ड आहे आणि स्पीड वाढवण्याचा हा काय करणार स्पीड इन्क्रीज करण्याचं काम करणार, आणि इथं गेल्यानंतर या ठिकाणी वेट मात्र काय करणार वेट डाऊनवर्डला आहे आणि पार्टिकल वरच्या डायरेक्शनला मूव्ह व्हायला आहे अपवर्ड डायरेक्शनला, त्यामुळे या ठिकाणी एम जी वेट काय करणार स्पीड कमी करण्याचं, स्पीड कमी करणं किंवा वाढवणं त्यालाच काय म्हणतो चेंज द स्पीड. ओके, पण हे जर समजा क्लॉकवाईज असतं या डायरेक्शनमध्ये असतं समजा या डायरेक्शनमध्ये, तर काय झालं असतं या ठिकाणचं वेट जे आहे त्यानं या डायरेक्शन वर जातं आणि वेट डाऊनवर्ड असल्यामुळे स्पीड कमी करण्याचं डिक्रीज करण्याचं काम केलं असतं, आणि या ठिकाणचं वेट असतं त्या वेटनं डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट आहे आणि या ठिकाणचं व्हेलॉसिटीची डायरेक्शन पण डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणजे स्पीड वाढवण्याचं काम केलं असतं. हे फार महत्त्वाचं आहे पहा. कळलं सर. तर आता अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपला काय असते ना, एनर्जी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा वापर करून आपण काय सांगू शकतो की टोटल एनर्जी ॲट अ पॉईंट सी अँड टोटल एनर्जी ॲट अ पॉईंट ए, म्हणजे या टोटल एनर्जी ॲट अ पॉईंट ए अँड टोटल एनर्जी ॲट अ पॉईंट सी एकमेकांना कशा असणार इक्वल, टोटल एनर्जी ॲट अ पॉईंट सी अँड टोटल एनर्जी ॲट अ पॉईंट ए कशा असणार आहेत इक्वल असणार, म्हणजे सी पॉईंटची टोटल एनर्जी या ठिकाणची टोटल एनर्जी इक्वल आहे. आणि आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी ॲट अ पॉईंट सी म्हणजेच काय पोटॅन्शियल एनर्जी ॲट अ पॉईंट सी आणि कायनेटिक एनर्जी ॲट अ पॉईंट सी, आणि
पोटेन्शियल टोटल एनर्जी ॲट अ पॉईंट ए म्हणजे काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी ॲट अ पॉईंट ए, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए. या दोघांचं आपलं काय करायचं आहे, आता पाय याच्या पोटेन्शियल एनर्जी ॲट अ पॉईंट सी म्हणजे आपलं एम जी आर, म्हणजे या ठिकाणची एनर्जी काढायची. किती हाईटला आहे या ठिकाणी, या ठिकाणी जर विचार केला आपण, याची हाईट आहे एच आणि एच इज इक्वल टू काय आपल्याकडे आर आहे. कारण या ठिकाणी जर आपण सेंटरकडे पाहिलं तर आर रेडियस एवढंच येतं. म्हणजे या ठिकाणची पोटेन्शियलची काय असणार आहे, एम जी एच आणि एचची व्हॅल्यू काय आर म्हणजे एम जी आर. म्हणजे या ठिकाणी आपण तेच केलं. त्या ठिकाणची पोटेन्शियलची काय असणार आहे, एम जी आर प्लस कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना हाफ एम व्ही स्क्वेअर आणि व्हेलॉसिटी कायनेटिक एनर्जी सी पॉईंटची पाहिजे म्हणून आपण व्हेलॉसिटी पण कुठली घेतली, सी पॉईंटची घेतली. आता आपल्याला माहिती आहे की पोटेन्शियल ॲट अ पॉईंट ए, या पॉईंटची पोटेन्शियलची काय असते एम जी एच, पण या ठिकाणी एच किती हा आर प्लस आर म्हणजे 2r म्हणजे 2mgr. आपण ऑलरेडी पाहिलेले तिथली पोटेन्शियलची काय असणार 2mgr आणि त्या ए पॉईंटची कायनेटिक एनर्जी म्हणजे काय हाफ एम व्ही ए स्क्वेअर. आता याला जर आपण व्यवस्थित सॉल्व करण्याचा प्रयत्न केला, एम 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 गेट कॅन्सल, मग आपण या ठिकाणी लिहू शकतो काय, या ठिकाणी जर लिहायचा प्रयत्न केला तर आपल्याला या ठिकाणी आहे जी आर इक्वल टू जी आर प्लस काय व्ही सी स्क्वेअर बाय 2 इक्वल टू 2gr प्लस आपला व्ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती काय असते ती आर जी असते, म्हणजे या ठिकाणची मिनिमम कंडिशनची वेलोसिटी. मग त्याचं काय असणार आर जी डिवाइड बाय 2. आता सिम्पल आहे, या इक्वेशनला आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर हा काय असणार 2gr असणार. याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर हा 2 काय होणार कॅन्सल होणार. याला 2 न मल्टिप्लाय केलं तर हा काय होणार 4 होणार. याला 2 न मल्टिप्लाय केला हा 2 कॅन्सल होणार. म्हणजे 2rg प्लस व्ही सी स्क्वेअर इक्वल टू 4rg प्लस rg. आता याला आपल्याला माहिती मग याला काय लिहू शकतो आपण 2rg प्लस व्ही सी स्क्वेअर इक्वल टू 4rg प्लस rg काय असणार 5rg आणि हा 2rg इकडे येऊन काय होणार मायनस होणार. म्हणजे या ठिकाणी व्ही सी स्क्वेअर इक्वल टू काय असणार 5rg. मग 5rg तर व्ही सीचा अर्थ काय होईल आपल्याला या ठिकाणी आपण पाहिलं याला आपण या ठिकाणी तर आपल्याला तर याचा व्ही सीचा अर्थ काय होणार मग आपल्याकडे या ठिकाणी व्ही सी मिनिममचा अर्थ काय होणार आपल्याकडे √3rg म्हणजे ते 5rg या ठिकाणी व्ही सी स्क्वेअर काय व्ही सी स्क्वेअर आला तर 5rg मायनस 2rg म्हणजे 3rg आलं होतं आणि 3rgचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय असणार ॲट अ पॉईंट सीला म्हणा किंवा ॲट अ पॉईंट डीला म्हणू शकतो आपण. दोन्ही ठिकाणी काय असणार आहे √3rg. म्हणजे आपल्या लक्षात आलं या ठिकाणची व्हेलॉसिटी किती होती √rg, या ठिकाणची व्हेलॉसिटी होती √5rg आणि या ठिकाणची व्हेलॉसिटी आहे √3rg आणि या ठिकाणची पण √3rg. ठीक आहे, आपण याला परत पाहूयात. आता नेक्स्ट आहे आर्बिटरी पोझिशन. म्हणजे आपण कुठली एक वेगळी कंडिशन म्हणजे कुठली एक कंडिशन पोझिशन जर आपण कन्सिडर करत असाल तर त्या कंडिशनला काय होतं पाहूत. द टेन्शन अँड वेट आर नायदर अलॉंग द सेम लाईन नॉर परपेंडिक्युलर. पहा आपण पाहिलं होतं जेव्हा टॉपचा विचार केला तेव्हा टेन्शन डाऊनवर्डला होतं टी ए आणि वेट पण एम जी डाऊनवर्डला होतं. जेव्हा बॉटमचा विचार केला वेट एम जी डाऊनवर्डला आणि टेन्शन टी ए काय होतं टी बी अपवर्डला होतं. म्हणजे पहा टेन्शन काय होतं अलॉंग द सेम लाईन होते. कुठे या दोन्ही कंडिशन, या कंडिशनला आणि या कंडिशनला. पहा अपोजिट डायरेक्शनमध्ये असली तरी अलॉंग द सेम लाईन आहेत आणि एका डायरेक्शनमध्ये असली तरी अलॉंग द सेम लाईन आहेत. आणि दुसरी गोष्ट काय परपेंडिक्युलर. या ठिकाणी पाहिलं या डायरेक्शनला टेन्शन होतं तर त्यावेळेस डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट होतं. या डायरेक्शनला टेन्शन होतं त्यावेळेस डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट होतं. म्हणजे त्यावेळेस ते परपेंडिक्युलर होते. पण आता अशी एक कंडिशन असू शकते समजा या ठिकाणी असेल या ठिकाणी असेल अशा वेगवेगळ्या कंडिशनला की टेन्शन अँड वेट आर नायदर अलॉंग द सेम लाईन. म्हणजे ह्या बाकीच्या या 4 कंडिशन सोडल्या तर आपलं टेन्शन कुठंच टेन्शन आणि वेट एकमेकांना कसे असणार नाहीत सेम लाईनमध्ये असणार नाहीत. म्हणजे याच्यासारखी कंडिशन असणार नाही किंवा ते परपेंडिक्युलर असणार नाहीत म्हणजे या ठिकाणी पण असणार नाही. त्याचा अर्थ काय टेन्शन अँड वेट आर नायदर अलॉंग द सेम लाईन नॉर परपेंडिक्युलर. म्हणजे टॅन्शियल कंपोनंट ऑफ द वेट इज युज्ड टू चेंज द स्पीड. आपण या ठिकाणी पाहू शकतो टॅन्जेन्शियल कंपोनंट ऑफ वेट. म्हणजे आता या ठिकाणी आपण पाहू शकता की समजा आपण या ठिकाणी क्लीन केलं या ठिकाणी आपण जर पाहिलं समजा आपण ही कंडिशन घेतली या कंडिशनचा विचार केला तर या कंडिशनचं टॅन्जेन्शियल कंपोनंट ऑफ द वेट यूज टू चेंज द स्पीड. म्हणजे या ठिकाणी जर विचार केला तर वेट कसं असणार आहे या ठिकाणी आहे वेट या डायरेक्शनमध्ये आहे एम जी. टेन्शन कोणत्या डायरेक्शनला आहे या डायरेक्शनला टेन्शन आहे आणि मग टॅन्जेन्शियल कंपोनंट ऑफ वेट या वेट हा एम जी आहे. एम जीला आपल्या 2 पार्टमध्ये रिझॉल्व करावं लागेल. एक हा पार्ट जर हा थिटा मानला तर हा एम जी कॉस थिटा येईल
आणि हा इकडचा गेला तर काय असणार एम जी साईन थिटा. मग हा टँजेन्शियल जो कॉम्पोनंट आहे कोणाचा वेटचा त्याला आपण काय म्हणतो एम जी कॉस थिटा. हा कशाला रिस्पॉन्सिबल असेल चेंज द स्पीड. अगोदर कोण स्पीड चेंज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल होतं पहा या कंडिशनला आणि या कंडिशनला स्पीडला चेंज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण होतं वेट. पण आता दुसऱ्या या 4 पोझिशन सोडून दुसऱ्या कुठल्या पोझिशनचा विचार केला तर स्पीड चेंज होण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे टँजेन्शियल कंपोनंट कोणाचा वेटचा. म्हणजे वेट नाही तर वेटचा एक कंपोनंट स्पीड चेंज होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. इट डिक्रीजेस स्पीड व्हाईल गोईंग अप. म्हणजे जर आपण समजा जर अपवर्ड डायरेक्शनला जात असाल म्हणजे हे जर मोशन घेतलं आपण अपवर्ड डायरेक्शनला जात असाल तर वेटचा जो कंपोनंट आहे टँजेन्शियल कंपोनंट तो काय करतो डिक्रीज करतो काय स्पीड करतो जेव्हा आपण कुठे जात असतो वर जात असतो. आणि आपण ऑलरेडी पाहिले आणि जेव्हा तो काय होत असेल डाऊनवर्ड येत असेल तर वेटचा तोच कंपोनंट काय करतो स्पीडला इन्क्रीज करणं. म्हणजे डाऊनवर्ड येत असेल तर इन्क्रीज करण्याचं अपवर्ड जात असेल तर डिक्रीज करण्याचं काम करत असतो. आता यामध्ये नोट काही कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत. टी ए कॅन नेवर बी exactly equal to 0 in the case of string else the string will slack. मग TB is greater than 6 mg. पहा आता आपण जर पाहिलं आपण जनरली कंडिशन काय घेतली होती की टेन्शन ॲट अ टॉप म्हणजे TA इक्वल टू काय घेतलं होतं आपण 0 कन्सिडर केलं होतं. पण जनरली असं शक्य नाही कारण जर या स्ट्रिंगमध्ये जर टेन्शन नसेल तर स्ट्रिंग ताणली जाणार नाही आणि स्ट्रिंग ताणली जाणार नाही म्हणजे काय होईल स्लॅक होईल म्हणजे ते खाली पडेल लगेच. तो काय होईल स्ट्रिंग अशी कॉम्प्रेस होईल आणि स्ट्रिंग अशी एक खाली येईल म्हणजे स्ट्रिंग स्ट्रेट राहणार नाही. स्ट्रिंगला जर तुम्हाला स्ट्रेट ठेवायचं असेल तर टेन्शन पाहिजे आणि त्या ठिकाणी काय आपण नेवर कधीच आपण स्ट्रिंगला काय 0 करू शकणार नाही कारण टेन्शनचं स्ट्रिंगमधलं टेन्शन जर 0 केलं तर स्ट्रिंग काय होऊ शकते स्लॅक होऊ शकते म्हणजे अशी कॉम्प्रेस होईल आणि ती खाली पडू शकते किंवा अशी त्याला म्हणू शकतो आपण फ्लेक्झिबल असल्यामुळे ती वेटाळे होऊ शकतात आणि त्यावेळेस ती काय होऊ शकते आपण सर्क्युलर मोशन होणार नाही. म्हणून आपलं टेन्शन कधी पण काय असतं 6 mg पेक्षा जास्त असतं. म्हणजे टॉपचं टेन्शन किती असतं जनरली 6 mg कमीत कमी 6 mg पेक्षा टेन्शन कसं असायला पाहिजे जास्त. सॉरी बॉटमचं टेन्शन TB म्हणजे काय बॉटमचं टेन्शन TB बॉटमचं टेन्शन काय असायला ऑलवेज 6 mg पेक्षा जास्त असायला पाहिजे. आणि यातलं इथलं टेन्शन कसं असायला ऑलवेज TA इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0 म्हणजे ते पण कसं असायला पाहिजे नन ऑफ द पॅरामीटर आर कॉन्स्टंट ड्युरिंग द सच मोशन. आणि हे जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे याच्यामध्ये कुठलाही फॅक्टर कुठलाही कॉन्स्टंट नाही आहे. या ठिकाणी फक्त मॅग्निट्यूड ऑफ रेडियस कॉन्स्टंट. या ठिकाणी काय मॅग्निट्यूड ऑफ रेडियस मास अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच आणि वेट ऑफ दॅट बॉब मास ऑफ दॅट बॉब अँड रेडियस वेक्टरची मॅग्निट्यूड याच अशा काही गोष्टी सोडल्या तर बाकी कुठलाही फॅक्टर किंवा कुठलाही पॅरामीटर या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये कॉन्स्टंट राहत नाही. नेक्स्ट नोट आहे आपल्याकडे इन अ रियालिटी वी हॅव टू कंटिन्यू सप्लाय सम एनर्जी टू ओव्हरकम द एअर रेजिस्टन्स. आणि जेव्हा आपण रियालिटीमध्ये एक्सपेरिमेंट करत असतो तर म्हटलं आपण इथल्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं कन्वर्जन कशामध्ये होतं कायनेटिक एनर्जीमध्ये होतं आणि ते कन्वर्जन होतं वेळेस एक्झॅक्टली पूर्ण डायरेक्टली होत नाही. त्यामध्ये काय होतं थोड्या प्रमाणात का होईना त्या ठिकाणी काय केलं जातं एअर रेजिस्टन्समुळे एनर्जी लॉस होते आणि त्यावेळेस मग आपल्याला काय करावं लागते कंटिन्युअसली ते एअर रेजिस्टन्स ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं कंटिन्युअस सप्लाय ऑफ एनर्जी त्या ठिकाणी द्यावा लागतो. आता केस सेकंडमध्ये पाहूत. केस सेकंडमध्ये मास टाईड ॲट द रॉड. आपण कुठं पाहत रॉडला टाईट करतोय मास पाहत आणि त्यावेळेस पाहतो या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी हा रॉड आहे आपण याला काय कन्सिडर केलं रॉड कन्सिडर केलं. या ठिकाणी हा पण आहे समजा या दोन वेगळ्या पोझिशन आहेत त्या पोझिशनला आपण A म्हटलेलं आहे आणि या पोझिशनला B म्हटलेलं आहे. आता समजा मास काय केलं आपण कन्सिडर काय केलं मास काय रॉडच्या स्ट्रिंगच्या ठिकाणी कशा ठिकाणी आपण स्ट्रिंगच्या ठिकाणी काय केलं रॉड पुट केलं. नेमकं काय घडतं पहा कन्सिडर अ बॉब टाईड टू द प्रॅक्टिकली मासलेस अँड रिजिड. हा रॉड पण कसा असला पाहिजे मासलेस आणि रिजिड कारण मास असतं वेळेसाचा मासलेस म्हणजेच काय M इज इक्वल टू काय असणार M इक्वल टू 0. त्याचं कारण आहे मासलेस जर नसेल तर याचा मास पण आपला कन्सिडर करावं लागेल आणि रोटेशनल मोशन आपल्याला त्याला कन्सिडर करावं लागेल. त्यामुळे मग तो मास कन्सिडर न केल्यामुळे थोडं सिम्प्लिफिकेशन होतं म्हणून आपण त्याला मास करत नाही आणि तो रॉड अँड तेच सेम आपण त्याला व्हर्टिकली मूव्ह केलं. तर काय होईल बेसिक डिफरन्स बिटवीन द रॉड अँड स्ट्रिंग इज दॅट द स्ट्रिंग नीड्स सम टेन्शन ॲट ऑल पॉईंट्स इन्क्लूड द अप्पर मोस्ट पॉईंट. म्हणजे लक्षात ठेवा की बेसिक फरक काय जेव्हा आपण रॉड वापरतो किंवा स्ट्रिंग वापरतो तर स्ट्रिंग वापरल्यानंतर आपला गरज काय की आपला प्रत्येक पॉईंटला ऑल पॉईंटला काय पाहिजे आपला सम टेन्शन पाहिजे
कुठल्या पॉईंटला, ऑल पॉईंटला टेन्शन काही का असणार पाहिजे, कारण टेन्शन नसेल तर स्ट्रिंग स्ट्रेट राहणार नाही, आणि स्ट्रिंग स्ट्रेट राहिली नाही तर आपलं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होणार नाही. पण रॉडच्या बाबतीत आपला म्हणजे इन्क्लुडिंग अप्पर मोस्ट पोझिशन पहा, आपण आता ज्या अगोदर पाहिलं की अप्पर मोस्ट पोझिशनला पण टेन्शन काय असायला पाहिजे, काहीतरी असायला पाहिजे, कारण टेन्शन 0 कुठंही असून चालत नाही जेव्हा आपली स्ट्रिंग असेल. मात्र जेव्हा आपण रॉड घेतो, thus the certain minimum speed किती असायला, v is equal to under root rg is necessary at the uppermost point in the case of string. आणि स्ट्रिंगच्या केसमध्ये आपल्या टॉपला गेल्यानंतर टेन्शन 0 नाही पाहिजे, म्हणजे काही ना काही टेन्शन असायलाच पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ आपला की टॉप मोस्ट पोझिशनला आपला काय लागते, अंडर रूट आर जी ही मिनिमम स्पीड पाहिजेच, कारण एवढी स्पीड नसेल तर आपलं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होणार नाही. कशाच्या बाबतीत, स्ट्रिंगच्या बाबतीत. पण इन द केस ऑफ रॉडच्या केसमध्ये तसं नाही, ॲज द रॉड इज रिजिड सच कंडिशन इज नॉट नेसेसरी. रॉड हा स्वतः कसा आहे, रिजिड आहे. आपण कन्सिडर केला रॉड कसा असतो, रिजिड असतो. रॉड रिजिड असल्यामुळं रॉडला स्ट्रेट राहण्यासाठी टेन्शनची गरज नाही आहे. म्हणजे टॉपला आपण टेन्शन ॲट अ टॉप इक्वल टू काय घेऊ शकतो, 0 घेऊ शकतो. म्हणजे इन केस ऑफ द रॉड सच रॉड रिजिड अँड सच कंडिशन इज नॉट नेसेसरी. म्हणजे अशा प्रकारची कुठली कंडिशन त्या ठिकाणी गरजेची नाही आहे. म्हणजे दस प्रॅक्टिकली 0 स्पीड इज पॉसिबल ॲट द अप्पर मोस्ट पोझिशन. म्हणजे आपण रॉडचा जर वापर केला त्या ठिकाणी 0 स्पीड करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सपेरिमेंटच पाहूत ना, समजा आपण याला काय केलं, एक स्ट्रिंग घेतली, स्ट्रिंगला एक बॉब अटॅच केला आणि तुम्ही त्याला असं फिरवताय आणि फिरवत आपण त्याला टॉप पोझिशनला आणलात आणि त्या ठिकाणी तुम्ही थांबलात. स्ट्रिंग आहे आणि तुम्ही थांबलात, तर काय होईल रे, की या स्ट्रिंगमध्ये टेन्शन नसल्यामुळे लगेच काय होईल, ते वेट डाऊनवर्ड येईल आणि स्ट्रिंग तुमची स्ट्रेट न राहता हे त्या ठिकाणी स्टेबल न राहता ते स्टेबल इक्विलिब्रियम काय होईल, डिस्टर्ब होईल. पण तुम्ही रॉड वापरला आणि टॉपला येऊन थांबवलात, तर टॉपला रॉड वापरला तेव्हा व्हेलॉसिटी काय थांबवलात, तर व्हेलॉसिटी टॉपला आणून तुम्ही थांबू शकता. म्हणजे टॉपला आल्यानंतर तुम्ही थांबला त्याचा तर खाली पडणार आहे का, नाही, तो त्याच ठिकाणी थांबेल. कारण का, आपला हा रॉड आहे आणि रॉड कसा आहे, रिजिड आहे. आणि रॉड रिजिड असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय होणार नाही, 0 व्हेलॉसिटी असली तरी आपलं ते खाली पडणार नाही. म्हणजे प्रॅक्टिकली 0 स्पीड इज पॉसिबल ॲट द अप्पर मोस्ट पोझिशन. पण कोणासाठी, रॉडसाठी. आपण कशा असल्या, तो रिजिड असल्यामुळे आपलं ते शक्य. इन द केस ऑफ द रॉड मिनिमम वेलोसिटी कंडिशन इज अपर मोस्ट पोझिशन इज नॉट नेसेसरी. म्हणजे मिनिमम आता या ठिकाणी जसे आहे व्ही मिनिमम काय होते आपल्याकडे, ही जी कंडिशन आहे कुठली, व्ही इज इक्वल टू मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट आर जी, ही कंडिशन मात्र आपल्या त्या ठिकाणी गरजेची नाही आहे. कोणासाठी, रॉडसाठी, बिकॉज रॉड काय आहे, रिजिड आहे. त्यामुळे आता युजिंग मॅथमॅटिक्सचा जर वापर केला तर आपण सरळ सांगू शकतो की अप्पर मोस्ट पोझिशनला आपण स्पीड किती ठेवू शकतो, वेलोसिटी सरळ 0 ठेवू शकतो आणि मिनिमम तेवढी पाहिजे. मिनिमम 0 असली तरी चालते, लक्षात. आणि परत काय, हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आपण पहिली काय होती, पहिली हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये स्पीड काय होती, आणि मिनिमम स्ट्रिंगसाठी काय होती, अंडर रूट 3rg होती. आणि या ठिकाणी काय होती, अंडर रूट rg होती. तर या ठिकाणी आपण काय, रॉडसाठी काय घेऊ शकतो, 0 घेऊ शकतो. स्ट्रिंगसाठी हे रॉडसाठी 0 घेऊ शकतो. म्हणजे अंडर रूट rgनं कमी झालं, एकानं व्हॅल्यू कमी झाली. तसंच या ठिकाणी पण आता काय झालं, या ठिकाणी आपली स्ट्रिंगसाठी काय पाहिजे होती, आपल्याला अंडर रूट 3rg पाहिजे होती हॉरिझॉन्टल कंडिशनला. आता एकानं कमी म्हणजे किती, अंडर रूट 2rg घेऊ शकतो आपण. कोणासाठी, रॉडसाठी मिनिमम कंडिशन. त्याचप्रकारे हॉरिझॉन्टल लोअर मोस्ट पोझिशनसाठी मिनिमम वेलोसिटी आपण जेव्हा स्ट्रिंगसाठी पाहिली होती, स्ट्रिंगसाठी काय पाहिली होती, अंडर रूट 5rg. आता या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो, अंडर रूट 4rg घेऊ शकतो. 5rg जे होतं तर 5rgपेक्षा 1rgनं कमी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अंडर रूट 1rgनं कमी, रूटमधला जो rg आहे ते 1नं कमी करत गेलात. त्या ठिकाणी आता हॉरिझॉन्टलला किती लागते, अंडर रूट 4rg. अंडर रूट 4 झाली तर 4 बाहेर काढला तर 2 येतो, म्हणजे 2rg आपण घेऊ शकतो. आणि टेन्शनचा जर विचार केला तर टेन्शन ॲट अ लोअर मोस्ट पोझिशन मायनस टेन्शन ॲट अपर मोस्ट पोझिशन, या ठिकाणी मात्र 6 mg येतं. पण स्ट्रिंगच्या बाबतीत तसं येत नाही, कारण लोअर मोस्ट टेन्शन जर आपण TA म्हणलं स्ट्रिंगसाठी ते कसं असायला पाहिजे, 6 mgपेक्षा जास्त असायला पाहिजे. आणि या टेन्शन TP घेतो आपण या ठिकाणी. आणि या ठिकाणी काय, टेन्शन ॲट अ पॉईंट A इज ग्रेटर दॅन 0 असायला पाहिजे. आणि पण या मात्र या ठिकाणचं टेन्शन काय असतं, टॉप मोस्ट पोझिशनला आपण टेन्शन काय घेऊ शकतो, टेन्शन ॲट अ टॉप मोस्ट पोझिशनला काय घेऊ शकतो, रॉडच्या बाबतीमध्ये 0 घेऊ शकतो. आणि या ठिकाणी काय घेऊ शकतो, टेन्शन ॲट अ बॉटम इक्वल टू काय घेऊ शकतो, 6 mg. मग या दोघांची वजाबाकी म्हणजे लोअर मोस्ट पोझिशन आणि अपर मोस्ट किती येणार, 6 mg. ठीक आहे, अशा प्रकारे पाहिलं. आता स्पेअर ऑफ डेथ. आता तुम्ही आपल्याकडे सरासरी एक्सपेरिमेंट होत नाहीत, पण भरपूर ठिकाणी या प्रकारचे स्पेअर ऑफ डेथचे एक्सपेरिमेंट असतात, ज्याच्यामध्ये असा एक मोठा स्पेअर असतो जाळीदार, आणि त्यामध्ये असे 2 मोटरसायकल्स असतात, 1 किंवा 2, आणि ते त्या मोटरसायकलमध्ये अशा प्रकारे मोशन परफॉर्म करतात. पहा, जसं मोदकाकुवामध्ये हॉरिझॉन्टलमध्ये करतात, तर हे कसे आहेत, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. आणि पहा, यांच्यामध्ये पूर्ण जे नियम आहेत ते आपले कुठले आहेत, आपले व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे नियम वापरतात. ड्युरिंग दिस 2 व्हीलर
रायडर्स अंडरगो राऊंड इनसाइड द हॅलोस्पियर. या हॅलोस्पियरच्या इनसाइडमध्ये काय करतात, राऊंड परफॉर्म करतात, म्हणजे सर्क्युलर मोशनच आहे. आणि ते कुठलं सर्क्युलर मोशन आहे, इट इज अंडर द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता स्टार्टिंग विथ अ स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल दे इव्हेंच्युअली परफॉर्म अ रिव्हॉल्युशन अलॉंग द व्हर्टिकल सर्कल. म्हणजे पहिल्यांदा काय करतात, स्टार्टिंग विथ अ स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल, म्हणजे पहिल्यांदा काय करणार, हे जर सर्कल असेल तर पहिल्यांदा ते असं इथून या ठिकाणी असं मूव्ह होणार, म्हणजे असं स्टार्टिंग असं थोडी स्पीड वाढत वाढत असे मूव्ह होत होत असे ते हॉरिझॉन्टल करणार स्टार्टिंगने. आणि हॉरिझॉन्टल करत करत ते एकदम काय करणार असे मग नंतर व्हर्टिकल मोशन परफॉर्म करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंग कशी करतात ते विथ अ स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल. म्हणजे या स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल याला जर आपण जर क्लीन केलं तर कसं नेमकं करतात समजा त्यांनी हे स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल केलं, मग या स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कलला ते असे कन्वर्ट करतात, हे अशी स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल. आणि मग अशी कन्वर्ट करत करत हे मोशन असे आपण पाहू शकतो यांचं मोशन. अशा प्रकारे मोशन करत करत काय करणार ते हे अशा प्रकारे त्यांचं मोशन होत राहणार. म्हणजे पहिल्यांदा स्मॉल हॉरिझॉन्टल करणार आणि नंतर ते काय करणार, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. द डायनामिक्स ऑफ द दिस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज सेम ॲज दॅट ऑफ द पॉईंट मास टाईड ॲट द स्ट्रिंग. आणि याच्यासाठी जे काही डायनामिक्स लागणार आहे किंवा ज्याच्यासाठी जे नियम लागतात ते सगळे नियम आपल्या स्ट्रिंगसाठी जी कंडिशन आपण वापरतो ते सगळे स्ट्रिंगचे कंडिशनचे सगळे नियम या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे आपला स्पेअर ऑफ डेथच्या वर जरी क्वेश्चन आला तर आपण स्प्रिंगच्या साहाय्याने जे मॅथमॅटिक्स आहे ते सगळं वापरून त्याच्यात फॉर्म्युले वापरून आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. एक्सेप्ट कंडिशन काय, द फोर्स ड्यू टू टेन्शन टी ए रिप्लेस्ड बाय द नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे या ठिकाणी टॉपला आल्यानंतर काय होतं, स्ट्रिंग असल्यामुळे आपल्या या ठिकाणी काय होती, स्ट्रिंग असल्यामुळे टेन्शन वापरत होतो, तर टेन्शनच्या ठिकाणी आपण या ठिकाणी काय वापरणार, नॉर्मल रिॲक्शन वापरणार. बस फरक एवढाच आहे. कारण या ठिकाणी काय होत होतं, टेन्शन टुवर्ड द सेंटर होतं आणि टेन्शन आपल्याला काय करत होतं, सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी रिस्पॉन्सिबल होतं. पण या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन हा मोटरसायकलची नॉर्मल रिॲक्शन जी काय असणार आहे ती या ठिकाणी करते. म्हणजे ज्या ठिकाणी टेन्शन येईल तर टेन्शनच्या ठिकाणी फक्त नॉर्मल रिॲक्शन रिप्लेस करायचं आणि सगळे फॉर्म्युले जसाला तसे वापरायचे. लिनियर स्पीड इज मोर फॉर द लार्जर सर्कल बट अँग्युलर स्पीड फ्रिक्वेन्सी इज मोर फॉर अ स्मॉलर सर्कल. म्हणजे समजा आपण लार्ज सर्कल जर या ठिकाणी परफॉर्म करत असाल तर लिनियर स्पीड कशी असला पाहिजे, लार्ज असायला पाहिजे. आणि स्मॉल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असाल तर अँग्युलर स्पीड कशी असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. अँग्युलर स्पीड म्हणजे आपण त्याला फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो. आता व्हेकल ॲट द टॉप ऑफ द कॉन्व्हेक्स ब्रिज. असा समजा हा कॉन्व्हेक्स ब्रिज आहे, कॉन्व्हेक्स आणि असे असणार आहे. आणि त्यावेळेस पण हे पायाला जर आपण कंप्लीट केलं ते व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचीच कंडिशन आहे. मग टॉपला असतेवेळेस काय कंडिशन असणार या ठिकाणी पण जसं स्पेअर ऑफ डेथमध्ये आपण आतून होतो, आता काय आपण बाहेरून आहोत. मग यामध्ये नेमका काय फरक पडतो पाहूत आपण की फोर्स ॲक्टिंग ऑन द व्हेकल. या व्हेकलवर किती फोर्स ॲक्ट आहेत, दोन फोर्स आहेत. पहिलं तर वेट कोसाई डाऊनवर्ड ॲक्टिंग डाऊनवर्ड, वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि दुसरा काय, नॉर्मल रिॲक्शन व्हर्टिकली अपवर्ड. या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन काय असणार, व्हर्टिकली अपवर्ड आहे ती त्या ठिकाणी ॲक्ट होत असते. आणि दस द रिझल्टंट ऑफ दिस टू मस्ट बी प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. या दोघांचा रिझल्टंट काय करतो, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे यालाच म्हणू शकतो आपण काय की हा नॉर्मल रिॲक्शन दोन काम करते, एम जी वेटला बॅलन्स करते आणि सेंट्रिपिटल फोर्सला म्हणजे काय एम व्ही स्क्वेअर बाय आरला बॅलन्स करते. म्हणजे आपण असं लिहू शकतो नॉर्मल रिॲक्शन एन इक्वल टू काय लिहू शकतो आपण, एम व्ही स्क्वेअर बाय आर प्लस एम जी. आणि आपल्याला जर याला पाहिजे असेल तर आपल्याला काय करणार, एम जी आपण या डायरेक्शनमध्ये इकडे शिफ्ट करणार. म्हणजे एन मायनस एम जी इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. पण सेंट्रिपिटल फोर्स कसा असतो, मायनस असतो. म्हणजे या ठिकाणी हा मायनस होणार आहे, हा प्लस होणार. आणि याच इक्वेशनला आपण काय लिहिता येतं, एम जी मायनस एन एम व्ही स्क्वेअर बाय आर. या ठिकाणी लक्षात आलं असेल नेमकं काय होतं, वाटलं तर परत सांगतो. या ठिकाणी या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन काय एन आहे इक्वल टू काय असणार, एम जी प्लस एम व्ही स्क्वेअर बाय आर. आता हा एम जी कसं आपल्याकडे एम व्ही स्क्वेअर बाय आर काय मायनस आहे. या ठिकाणी हा मायनस इकडे जाऊन काय हा मायनस आहे, हा मायनस. आणि एम जी कसा आहे प्लसमध्ये असणार कारण सेंट्रिपिटल फोर्स आपण घेतलेला आहे. म्हणून या मायनसचा इकडे जाऊन काय होणार प्लस. म्हणजे आणि हा एन इकडे मायनस म्हणजे एम व्ही स्क्वेअर बाय आर इक्वल टू एम जी. हा इकडे आल्यामुळं प्लस आणि हा इकडे आल्यामुळं मायनस, मायनस एन. यालाच फक्त रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर आपल्याला लक्षात आलं की नेमकं काय असतं. म्हणजे ॲट द स्पीड इज इन्क्रीज्ड एन इज गोज ऑन डिक्रीजिंग. जर स्पीड आपली वाढत गेली, स्पीड वाढली म्हणजे आता याच इक्वेशन पाहू ना, स्पीड वाढली म्हणजे काय वाढणार, ही वेलॉसिटी वाढली. वेलॉसिटी वाढली म्हणजे हा पूर्ण कंपोनंट वाढला, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स वाढला. सेंट्रिपिटल फोर्स वाढला म्हणजे काय होणार, सिम्पल आहे. आता ही जी नॉर्मल हे वाढला त्या दोघांची सबट्रॅक्शन वाढणार. दोघांचं सबट्रॅक्शन वाढलं याचा अर्थ काय, नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार. म्हणजेच काय, ॲज अ स्पीड इन्क्रीजेस एन गोज ऑन
डिक्रीजिंग अँड नॉर्मल रिॲक्शन इज इंडिकेशन ऑफ द कॉन्टॅक्ट. आणि हे जे काही कॉन्टॅक्ट असतो या कॉन्टॅक्टचे इंडिकेशन, ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट असतं बॉडीमध्ये त्याच वेळेस आपण काय करतो, नॉर्मल रिॲक्शन घेत असतो. दस फॉर जस्ट मेंटेनिंग द कॉन्टॅक्ट, आपला जर कॉन्टॅक्ट जस्ट मेंटेन करायचं असेल तर त्यावेळेस काय असतं, नॉर्मल रिॲक्शन आपण काय घेऊ शकतो, 0 घेऊ शकतो. आणि अप्पर लिमिट फॉर स्पीड, मग आपल्याला काय करता येतील या ठिकाणी. मग नॉर्मल रिॲक्शन जर आपण 0 घेतली तर याला आपण पाहू एकदा. या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन काय घेतली, 0 झाली. जस्ट कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर जस्ट कॉन्टॅक्टसाठी नॉर्मल रिॲक्शन काय असणार, 0 झाली तर एम गेट कॅन्सल. मग आपला हा आर इकडं मल्टिप्लायर्समध्ये असणार आर, आणि व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी, म्हणजेच व्ही इज इक्वल टू अंडर आर जी. पण लक्षात ठेवा ही मिनिमम नाही, ही मॅक्झिमम स्पीड आहे. आपण ज्यावेळेस दुसऱ्या ठिकाणी पाहिलं होतं व्हर्टिकल सर्कलमध्ये स्ट्रिंगसाठी, या ठिकाणी जी व्ही इज इक्वल टू काय होतं, व्ही इक्वल टू अंडर आर जी आलं होतं टॉप पोझिशनला, ती मिनिमम होती. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी कमीत कमी तेवढी वेलॉसिटी पाहिजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होण्यासाठी. पण या ठिकाणची ही जी काही मॅक्झिमम आहे, म्हणजे या जर अशा कॉन्व्हेक्स रोड ब्रिजून आपण जात असताल तर आपल्याला मॅक्झिमम एवढ्या स्पीडने जाता येतं. याच्यापेक्षा जास्त स्पीडने आपल्याला जाता येणार नाही, कारण आपली स्पीड इन्क्रीज झाली तर नॉर्मल रिॲक्शन काय होणार, डिक्रीज होणार. आणि नॉर्मल रिॲक्शन डिक्रीज झाली तर आपण बाहेर फेकल्या जाऊ शकतो. त्यामुळं त्या ठिकाणी होतं. थँक्यू. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि हेच व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर पण तुम्ही करू शकता. थँक्यू.